सर सध्या सावरकरांचे विचार आणि या संदर्भामध्ये सगळीकडे जगभर फिरून त्यांच्या विचारांचा आणि याचा खूप मोठा प्रसार करतायत आणि त्यांच्या राष्ट्रीय सहाकाय किंवा युट्यूबच्या सगळ्या चॅनलला भरपूर सारे फॉलोअर्स आहेत. हे आपण सगळे पण जाणता आणि आपण पण त्यातनं कोणीतरी असालच नक्की. म्हणजे पण ही परमेश्वराने ही योजना कशी केली होती काही वर्षांपूर्वी जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हाच ही परमेश्वरी योजना होती असा माझा ठाम विश्वास आहे. ते बोलण्यासाठी मी 2 मिनिटं तुमचा वेळ घेतेय. आता काही वर्षांपूर्वी जस्ट सरांच्या आयुष्यामध्ये जे एक मोठं वादळ आलं होतं त्या वादळांनी सर खचले नाहीत. तेव्हा त्यांनी हा विचार डोळ्यासमोर ठेवला होता की जर सावरकर 27 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगून सुद्धा असे कणखर राहिले आणि हे राहिले तर मला नक्कीच काही होणार नाही हा त्यांचा ठाम विश्वास होता. आणि त्या वादळातनं ते बाहेर पडलेले आहेत. आणि ही मी परमेश्वरी योजना आहे असं का म्हणते कारण त्या ह्याच्यातनं ते बाहेर पडले आणि त्यानंतर फिनिक्स पक्षासारखी त्यांनी जी मोठी भरारी घेतली आहे आणि सावरकरांच्या विचारसरणीसाठी ते आज जगभर जाऊन जे आपलं अक्षरशः रक्ताचं पाणी करून 2-2 तास कधी काही हे न करता विचार न करता जिथे बोलवतील तिथे जात आहेत आणि आज सावरकरांच्या विचारांचा सगळीकडे प्रसार करतायत. तर त्यातलं ते आता बोलताना खेदानी म्हणले की मला माहिती आहे की आज इथे 150 लोक असतील तर फक्त 20च लोक त्यातलं काहीतरी चांगलं घेऊन इथनं बाहेर पडतील. तर हे बोलल्यावरती माझ्या हृदयात एवढं चर्र झालं की मला तेव्हा सुद्धा डोळ्यात 2 मिनिटं पाणी आलं की असं नाही व्हायला पाहिजे. जो माणूस एवढं रक्ताचं पाणी करतोय आज तर निदान 150 मधले 100 माणसांनी तरी कमीत कमी या सगळ्या गोष्टींचा काहीतरी विचार केला पाहिजे आणि आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडून आणायचा किंवा आपल्या घरातल्या पिढीच्या याच्यामध्ये बदल घडून आणवायचा प्रयत्न केला पाहिजे. सरांचं दुसरं वादळ हे पुस्तक त्यांचं कॅन्सरमधनं जो पूर्णपणे जेव्हा ते बाहेर आले त्यावेळेला त्यांचं ते पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. मी मगाशीच माझी ओळख सांगितली काल तेव्हा सांगितलं की मी एक ग्रंथालय 2003 पासून चालवते आणि सगळी सावरकरांची पुस्तकं आमच्या ग्रंथालयात आहेत. त्याचबरोबर सरांचं मी आणि नथुराम आणि दुसरं वादळ त्यांनी स्वतः कॅन्सरमधनं मी कसा बाहेर आलो हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते अतिशय प्रसिद्ध आहेत. त्याच्या कित्येक कॉपीज सध्या बाहेर पडत आहेत. आपल्यापैकी काही जणांनी नाही बहुतेक जणांनी वाचलेल्या असावं असं मला खात्री वाटते. तर नसेल वाचलं तर सरांचं दुसरं वादळ हे पुस्तक जरूर वाचा. ते पुस्तक वाचताना मी इतके वेळा माझ्या डोळ्यात पाणी आलंय की हा माणूस काय पद्धतीने त्यातनं बाहेर आलाय आणि त्यांनी काय सगळ्या ह्याच्यातनं हे करून दाखवलंय आणि त्याचाच विचारसाठी म्हणून म्हणलं की ही परमेश्वरी योजना होती की त्यांच्या हातनं हे सगळं कार्य पुढे त्याला घडवून आणायचं होतं. म्हणून त्यांना या सगळ्या ह्याच्यातनं परमेश्वरांनी सही सलामत बाहेर काढलेलं आहे आणि आज ते त्याचा जास्तीत जास्त आता हे करतायत. तसंच त्यांनी त्यांच्या कलाकार गुणधर्माबद्दल सांगितलं. हिमालयाची सावली ही गोष्ट हे नाटक कोणी पाहिलंय मला माहिती नाही. नसेल पाहिलं तर जरूर पहा. हे नाटक लिहून तयार होतं. राजेश देशपांडे दिग्दर्शक होते परंतु सरांचा कॅन्सरमध्ये आल्यामुळे ते नाटक बंद पडलं आणि त्यांनी सांगितलं की मी इथनं बाहेर यायला अजून जर वेळ लागणार असेल तर तुम्ही दुसरा कलाकार घ्या आणि हे नाटक पुढे तुमचं पूर्ण करा आणि हे करा. पण त्यांच्यात जो कलाकार आहे त्या ताकदीवर राजेश देशपांडेंनी विश्वास ठेवला आणि त्यांनी सांगितलं सर तुम्ही बरे होईपर्यंत हे नाटक मी रंगमंचावर आणणार नाही. ज्या दिवशी तुम्ही रंगमंचावर उभं राहून तुम्ही हे काम कराल हा रोल पार पाडाल तेव्हाच आपण हे नाटक रंगमंचावर आणायचं. त्याप्रमाणे सरांनी या सगळ्याच्यातनं बाहेर येऊन तालमी करून ते नाटक पुन्हा रंगमंचावर आणलं आणि त्यानंतर सुद्धा मी ते नाटक 2दा पाहिलं आणि मी सरांची सगळीच नाटकं नथुराम तर मी किती वेळा त्याचा हा केलाय ते मला आता आठवत नाही. आता इतके वेळा मी ते नाटक पाहिले. तर मला नक्की असं वाटतंय की आपण ह्या सगळ्यासाठी सरांना शुभेच्छा देऊया. आणि यावेळची शब्दामृत बरोबरची अंदमान ट्रिप ही मी फक्त एवढ्यासाठी केली की मला इथे सरांजवळ येऊन हे 2 शब्द बोलायचे होते आणि ते माझं स्वप्न होतं की मी ते ह्या ट्रिपमध्ये नक्की करू शकेन. म्हणून आज मी त्यांना खरंच सांगू इच्छिते की मी त्यांची किती मोठी फॅन आहे. मी फार आहे नाही मी ते जिथे जिथे असतील आणि मला शक्य असेल तेव्हा मी त्यांचं व्याख्यान ऐकायला किंवा युट्यूब आणि राष्ट्रीय स्वहा तर मी नेहमीच बघत असते आणि हे करत असते. पण मला आज इतकं बोलताना घाईवरून आलंय आणि मला त्यांच्या शेजारी उभं राहून बोलता येतं याचा मला एवढा आनंद झालाय की मला खरंच आयुष्यात बरंच काही मी मिळवलंय असं आता या क्षणाला वाटतंय. तर तुम्हाला सगळ्यांना मी नक्की सांगते की तुम्ही त्यांचं दुसरं वादळ पुस्तक वाचा. हिमालयाची सावली नाटक बघा आणि आज जसं आपण सगळ्या गर्दी करून त्यांची व्याख्यानं 6 दिवस ऐकणार आहोत
तर सरांचं जिथे जिथे राष्ट्रस्वा म्हणा किंवा हे म्हणा तुम्हाला वाचायला ऐकायला मिळेल ते तुम्ही जरूर ऐका. सगळ्यांनाच वाचायला आपल्या सगळ्या रोजच्या धकाधकीच्या ह्याच्यातनं कदाचित वेळ मिळत नसेल तरी पण वाचाल ते वाचाल हे ब्रीदवाक्य मनात ठेवून मी आज 25 वर्ष ग्रंथालय चालवतेय. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की दिवसभरात एकदा तरी केव्हा तरी रात्री आडवं होतं तेव्हा पुस्तकाचं एक पान तरी तुम्ही रोज वाचत जा आणि वाचाल तरच तुम्ही याच्यातलं बाहेर पडू शकाल. एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. सरांना 100 वर्ष आयुष्य मिळू दे आणि त्यांनी सावरकरांसाठी जेवढा म्हणून जास्तीत जास्त त्यांच्या विचारांचा प्रसार करता येईल तेवढा करावा आणि देवाने त्यांना खरंच त्या योजनेसाठीच त्यांना पुनर्जन्म दिलाय. म्हणून माझा पुनर्जन्मावर सुद्धा विश्वास निर्माण झालाय जो नव्हता. केवळ सरांकडे बघून मी आज हे बोलू शकते. तर तुम्ही नक्कीच सगळ्यांनी मी आता जे बोलले त्याबद्दल विचार करा आणि सरांना मी खरंच म्हणजे आज मला काय वाटतंय ते सांगता येत नाही या शब्दामध्ये. खरंच सर मला भयंकर रडायला गेलं असं वाटतंय.